मंडळी, आंबा घाटाला व्हिजिट करा, जिथे तुम्हाला पावनखिंडीला व्हिजिट करता येईल, तसेच बरेच वेगवेगळी पर्यटक स्थळ बघता येतील। आणि जेव्हा आंबा घाटात याल तेव्हा वनकोटी या विलामध्ये स्टे करा। हा एकदम झकास विला आहे आंबा घाटात, थेट हायवे टच। एक मोठा लिव्हिंग रूम आणि डायनिंग एरिया, त्यात 4 सुपर प्रीमियम बेडरूम्स विथ ऑल द नेसेसरी अम्युनिटीज आणि हो 2 बंक बेडरूम सुद्धा आहेत, ज्यातून थेट स्विमिंग पूलला एंट्री होते। पूल पाहिला की लगेच डुबकी मारायची इच्छा होते, हो ना। चिल करायला इंडोर गेम्स आहेतच, तसेच वाचनाची आवड असेल तर खूप सारी पुस्तकं पण आहेत। बघ, आम्ही निघालो आंबा फिरायला। सफारीतून पाहिलं सुंदर सह्याद्री व्याघ्र राखीव केंद्र, मग पोचलो आंबेश्वराच्या मंदिराकडे, मग मनोली धरण तसेच कोकणकडा बघितला आणि लास्ट बट नॉट द लिस्ट बाजीप्रभू देशपांडे यांनी पावन केलेली ही ऐतिहासिक पावनखिंड, थोर ते छत्रपती आणि थोर त्यांचे मावळे। आणि हो, कोल्हापुरी जेवणावर तर ताव मारलाच, म्हणून सांगतो वनकोटी विला नक्की चेक करा। आणि अशाच आणखी भन्नाट ठिकाणांसाठी मला फॉलो करायला विसरू नका।